साहेब जय श्रीराम. विजय श्रीराम. त्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झालेले आहेत. एक आदिवासी महिलेला संधी दिली. साहेब आपण कसं पाहता? स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झाली. महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की दलित या देशाचा राष्ट्रपती प्रमुख व्हावा, म्हणजे देशाचा गौरव होईल. हेच काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि एक आदिवासी महिलेला देशाचा सर्वोच्च पदाचा मान दिला. हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे की ठराविक लोकांच्या लोकशाहीमध्ये दावा चालतो हे मोदीने खोटं ठरवले आहे आणि सामान्य माणूस अतिउच्च पदाला जाऊ शकतो. हे भारतीय लोकशाहीचा विजय आहे आणि आदिवासीचा गौरव मोदी साहेबांनी केला. त्याच्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि द्रौपदी मुर्मूचा विजय आणि राष्ट्रपतीपदाचा गौरव हा देशाचा सगळ्या आदिवासीचा गौरव आहे आणि गरीब जनतेचा विजय आहे. याला सामान्य माणसाला वाटतं की लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि कोणालाही मोठं कर्तृत्व असलं तर मोठं होता येतं. ह्या विजयानं सिद्ध झालं. याच्याबद्दल मोदी साहेबांना. चंद्रकांतदादा पाटील भाजपचे अध्यक्ष, आम्ही छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. नाही, मुळात निर्णय हा राज्य लेवलचा नव्हता, केंद्रीय पातळीवरचा निर्णय आहे आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्याचा BJPचा हायकमांडचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून सध्या वाद सुरू आहे. आपण एक ज्येष्ठ नेते आहात, चिन्हाचा वाद कुठपर्यंत जाईल आणि चिन्ह सर कोणाला मिळू शकतं? निवडणूक आहे, कोणाकडे किती आमदार खासदार, संघटनेची पद्धती कधी याचा अंदाज घे आणि वेळ प्रसंगी निवडणूक आयोगाला वाटलं तर चिन्ह गोठवून टाकतील, दुसरं चिन्ह दोघांना घ्यायला सांगतील आणि ह्या निवडणूक आयोगाचा निकालावर हा अवलंबून आहे. कारण आज मेजॉरिटी तर खासदाराची आमदाराची शिंदे साहेबांकडे दिसती. त्याच्यामुळं हा वाद निवडणूक आयोग कसा हाताळतो त्याच्यावर अवलंबून आहे आणि अनेक प्रसंगी निवडणूक आयोगानं चिन्हच गुंतवून टाकलं असंही होऊ शकतं.